आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं द टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा शहरात पुलाच्या कामामुळे रहदारीचा मोठा बट्ट्याबोळ असून अडचण नसून खोळंबा, वाहनांचा जीव घेणा शिरकाव, नागरिक वैतागले। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथे लेंडी नाल्याचे काम प्रगतीपथावर आहे। त्याचबरोबर पारगाव फाटा, शनी चौक ते आडळगाव रोड पर्यंत रस्त्याचं काम सुरू असल्यानं पुणे जामखेड रोडवरील सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने शनी चौकातून वळवण्यात आली आहे। मात्र ही वाहतूक वळवताना कोणती योग्य व्यवस्था न केल्यानं संपूर्ण रहदारीचा बट्ट्याबोळ झाला आहे। मुख्य रस्त्यावरील वाहने आता गल्लीबोळातून मार्ग काढत आहेत। चारचाकी व दुचाकी आणि काही ठिकाणी मोठे ट्रकही थेट अरुंद रस्त्यामध्ये शिरत असल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत। शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना घराबाहेर पडतानाही भीती वाटत आहे। विशेष म्हणजे एसटी डेपोतून बाहेर पडणाऱ्या गाड्या आणि मोठे ट्रक माता रमाई आंबेडकर व्यापारी संकुलातून मार्ग काढत बाजार तळात घुसत आहेत। अरुंद जागेतून कसाबसा मार्ग काढताना काही वाहनांनी इमारतीचे आणि बांधकामाचे नुकसान केले आहे। बाजार तळावरील काही गाड्यांसमोरील ओटे तुटले आहेत, तर तेथील चेंबरही पूर्णपणे फोडण्यात आले आहे। मात्र याकडे नगर परिषद प्रशासनाचे साफ दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। आज तर बाजारतळ परिसरात बराच मोठा काळ ट्रॅफिक जाम निर्माण झाला होता। समोरासमोर आलेले ट्रक आणि ट्रॅक्टर एकमेकांना घासून जात होते। काही क्षणांसाठी परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की मोठा अपघात होण्याची या ठिकाणी शक्यता निर्माण झाली होती। धक्कादायक बाब म्हणजे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलीस किंवा प्रशासनातील कोणीही कर्मचारी दिसत नव्हता। उलट नागरिक स्वतः पुढे येऊन रहदारी सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होते। स्थानिक नागरिक, व्यापारी आणि गाळाधारकांनी आता संताप व्यक्त केला आहे। बाजारतळ परिसरातून एसटी बस आणि मोठ्या वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करावी, पर्यायी मार्ग निश्चित करावा, या ठिकाणी पोलीस तैनात करावेत अशी जोरदार मागणी केली जात आहे। श्रीगोंदा नगर परिषद आणि पोलीस प्रशासनानं याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात येथे मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। द टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।